नमस्कार, नमस्कार मॅडम. नमस्कार सर. सर्व जे लाईव्ह बघायला येणार आहेत त्या सर्वांचं घरातलं मंचावर सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर आज नवरात्रीचा 6वा दिवस आहे आणि या 6व्या दिवशी सर्वांना नवरात्रीच्या सर्व भक्तांना भक्तिमय शुभेच्छा. आणि आजच्या लाईव्हला सुरुवात करतोय. तत्पूर्वी परत एकदा सर्व रसिकांचे, सर्व जे कोकणवासियांचे जे लाईव्ह बघायला आलेले आहेत त्या सर्वांचं घरातल्या मंचावर सहर्ष स्वागत. ते श्री सोमेश्वर कला मंच सामाजिक संस्था आयोजित घरातलो या नाटकाद्वारे जनजागृती करता प्रत्यक्षात 15 मुद्दे घेऊन अगदी निस्वार्थीपणे घरातलो एक चळवळ सुरू केलेली आहे आणि या चळवळी अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. आणि त्यातील एक महत्वाचा उपक्रम म्हणजे आपल्या कोकणामध्ये अनेक हिरे लपलेले आहेत, रत्न आहेत, प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं अशा व्यक्ती आहेत. अशा सर्वांची लाईव्ह मुलाखत चर्चासत्र ह्या उपक्रमाखाली जास्तीत जास्त लाईव्ह मुलाखत चर्चासत्रामध्ये सहभागी करतो आणि त्यातूनच आज जवळजवळ तुम्हाला सर्वांना सांगावयास आवडते की आनंद होतोय की जवळजवळ 323 भाग झालेले आहेत. आज 324वा भाग आहे. तर हे आमचं नवरात्री विशेष 9 मुलाखती, रणरागिणींच्या 9 विशेष मुलाखती या सत्राखाली गेले 3 वर्ष सातत्याने ऑनलाईन मुलाखती घेण्यात येत आहेत आणि यंदाचं 3रं वर्ष आहे आणि आजचा 6वा दिवस आहे. आणि या 6व्या दिवशी असं लाभलेले आहेत आम्हाला खरोखरच गावामध्ये प्रथम नागरिक म्हणून काम करत असून आणि जास्तीत जास्त प्रथम नागरिक ही जबाबदारी अंगावर घेऊन जास्तीत जास्त नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी रणरागिणी आज उतरलेले आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील वदराड या गावी सरपंच म्हणून या पदी विराजमान झालेले आहेत. अशा आज रणरागिणी आज आम्हाला लाभलेल्या आहेत. सौ अनन्या पुराणिक मॅडम, आपलं परत एकदा इथे सहर्ष स्वागत आहे. खरोखरच नमस्कार. खरोखरच आज नवरात्र आहे. तर नवरात्र दिनी आज महिला सरपंच म्हणून आज इथे आज व्यक्त होणार आहेत सौ अनन्या पुराणिक मॅडम. तर आजच्या आपण लाईव्ह मुलाखत चर्चासत्राला सुरुवात करतोय. प्रत्येकाच्या म्हणजे आपण म्हणावं तर महिलांच्या जास्तीत जास्त 3 प्रकार असतात, 3 पायऱ्या असतात. एक मुलगी, त्यानंतर पत्नी, त्यानंतर आई. ह्या तिन्ही प्रकार ह्या उतरून आपण तिन्ही मार्गातून पार पडावं लागतं. तर त्यात अनुषंगाने हा जीवन प्रवास हा तिन्ही टप्प्यामध्ये पाडावा लागतो. तर आपला जीवन प्रवास कसा झाला हे आपल्या जीवन प्रवासाबद्दल जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. हो, निश्चितच. नमस्कार. सर्वप्रथम आपणाला नवरात्रीच्या शुभेच्छा. शारदीय नवरात्रोत्सव सुरू आहे सगळीकडे. प्रथम माझी मुलाखत सुरू करताना आपलं आराध्य दैवत श्री गजानन आणि माझं ग्रामदैवत श्री गिरेश्वर सातेरी, तसंच आपली विद्येची देवता श्री सरस्वती यांना वंदन करते आणि सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. इथे जे लाईव्ह बघण्यासाठी सुद्धा जे जमलेले आहेत त्यांना सुद्धा नवरात्रीच्या शुभेच्छा. तर माझी मुलाखत मी सुरू करते. जीवन प्रवास असं खूप काही कठीण किंवा साधा असं नाही, सर्वांसारखाच अगदी माझा जीवन प्रवास झाला. मातोंडी या गावात 1994 साली माझा जन्म झाला. वडील यशवंत वाटवे हे वेदशास्त्र संपन्न आहेत. त्यांच्यानी वेद पाठशाळेत जाऊन वेदांचा अध्ययन केलेला आहे आणि 7वी पास असलेली व्यक्ती. त्याच्यात आई योगिता वाटवे अगदी जेमतेम 10वी शिकलेली व्यक्ती आणि मध्यमवर्गीय कुटुंबात माझा जन्म झाला. भिक्षुकी बरोबरच शेती हा व्यवसाय होता वडिलांचा आणि त्यातूनच आमचं संगोपन झालं. घर सुद्धा अगदी
म्हणजे कुटुंबवत्सल असं घरात भरपूर माणसं होती, त्याच्यामुळे फार काही कष्ट करावे लागले किंवा असं काम करावं लागलं असं नाही. सगळ्यांच्या बरोबरीने जे असेल ते करायचं, जे असेल ते खायचं आणि जे मिळेल ते घ्यायचं अशी एक धारणा होती. आणि त्यातूनच पुढे प्राथमिक शिक्षण मातोंड केंद्र शाळा नंबर 5 मध्ये झालं. माध्यमिक शिक्षण जनता विद्यालय तळवडे येथे झालं आणि पुढील महाविद्यालयीन शिक्षण ग्रॅज्युएशन पर्यंतचं राणी पार्वती देवी विद्यालय इथे झालं. ग्रॅज्युएशन करताना अगदी 15वीची परीक्षा देत असताना वयाच्या 22व्या वर्षी लग्न ठरलं. एक परीक्षा दिली, पुढची परीक्षा राहिली. मग 6 महिने गॅप पडला. पण माझ्या मिस्टरांनी मला पुढे शिकवण्याचा निर्धार घेतला. मग 1 वर्ष मी पुढचं इथून वजराटमधून केलं आणि माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. त्यानंतर इथे सुद्धा कुटुंबवत्सल घर, मोठी फॅमिली आहे. भिक्षुकीचाच व्यवसाय आहे. त्याचबरोबर शेती सुद्धा थोड्या प्रमाणात आम्ही करतो. तर आणि उपजीविकेचं साधन म्हणजे मिस्टरांचा कॅटरिंगचा बिझनेस आहे. तर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर नोकरी हा विषय केला नाही, कारण आपला घरातलाच व्यवसाय आहे, तर त्याच्यातच आपण कुठेतरी लक्ष घालू असं झालं आणि मी मिस्टरांच्या बरोबरीने त्या व्यवसायात त्यांच्याबरोबर काम करायला लागले. आज मला वजराट गावात स्थायिक म्हणजे लग्न होऊन येऊन 7 वर्ष पूर्ण झाली आणि 8व्या वर्षी म्हणजे वयाच्या 29व्या वर्षी हे सरपंच पदाचं मोठं असं एक काय म्हणतात ते मोलाचं असं मिळणारं जे पद आहे ते देवाच्या कृपेने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मला मिळालं. असा माझा थोडक्यात जीवन प्रवास झाला. नक्कीच. खरोखरच म्हणजे गावात एवढ्या गोष्टी करणं आणि सर्व प्रत्येक येणाऱ्या संकटांना सामोरं जाणं आणि त्यातून समाधानाने जगणं हा कोकणी माणसाचा एक अंग आहे, पायाभूत एक. खरोखरच म्हणजे तो मानसिक टेन्शन मध्ये कधीच खचून जात नाही आणि खरोखरच प्रत्येकाला हा मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला नंतर ज्या ज्या गोष्टी म्हणजे प्रत्येकाला सगळ्यांनाच अशा गोष्टी मिळत नाही, पण तुम्हाला दोन्ही एक माहेरी आणि सासरी सुद्धा दोन्ही तुम्हाला सर्व चांगल्या गोष्टी आहेत आणि त्यातून तुम्ही स्वतः तुमच्या पती यजमानाला मदत करता व्यवसायामध्ये. खूप भाग्य आहे. ग्रॅज्युएशन शिकून सुद्धा दुसऱ्यांना कोणी विचार केला असं नोकरी करण्याचा, पण आपण व्यवसाय आणि व्यवसाय करणं घरातच एक मूळ तत्वच आहे की नोकऱ्या नाही आहेत तर व्यवसाय करणं गरजेचं आहे. काल काहीतरी तांत्रिक अडचण आलेले आहेत. मॅडमचं बहुतेक लाईट गेले असेल, वायफाय चालू असताना लाईट गेले असणार, त्यामुळे अडचण आलेली आहे. तरी तर याचा आवाज येतो ना माझा? हो, येतोय. आणि एवढं खरोखरच प्रत्येकाला वाटतं आपण या पदावर विराजमान व्हावं आणि गावातला प्रथम नागरिक म्हणून एक आपल्याला एक पदवी मिळावी आणि त्याचं एक आपण सेवा करावी मिळावी, त्या सिंहासनाची सेवा करायला मिळावी याबद्दल बऱ्याच लोकांचा प्रत्येकाच्या मनात असते की मी त्या प्रथम नागरिक गावचा बनल्यानंतर बऱ्याच काही गोष्टी साध्य करू शकतो. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला तालुक्यातील वजराट या गावी आपण सरपंच या पदी विराजमान झाल्यानंतर तुमच्या भावना कशा होत्या? तुम्हाला असं अचानक वाटलं की तुम्हाला या राजकीय किंवा या सरपंच पद तुम्हाला कधी मनात तरी लहानपणापासून आलं होतं का की लग्नानंतर अशा गावाचा प्रथम नागरिक तुम्ही बनला, हे सुवर्णयोग आहे आणि त्यावर तुम्हाला त्यावेळेची तुमची भावना काय आणि त्यावर कसं वाटलं असेल, काय सांगाल? खरोखरच चांगला प्रश्न विचारलाय सर तुम्ही. म्हणजे अगदी लहान असताना मला वाटायचं की मी कुठल्या तरी एका मोठ्या पदावर कधीतरी नक्कीच बसेन, पण मला लहानपणापासून आरोग्य विषयक भागाकडची जरा जास्त ओढ होती. मी 2 वेळा नर्सिंगसाठी ट्राय केलं, पण ते झालं नाही. मग पुढे कॉलेज कंटिन्यू केलं. पण अशी काही वेळ आली की अगदी निवडणुकीच्या आधी म्हणजे जे फॉर्म भरायची डेडलाईन असते त्याच्या आदल्या दिवशी रात्री 11 वाजता आमचा निर्णय झाला की आता आपणच फॉर्म भरायचा आहे आणि
झालं तर म्हणजे जर हार जीत काय असेल ती एकदा रणांगणात उतरल्यानंतर जे काही असेल ते पत्करावं लागतं. पण माझा एक ध्यास असा होता की समजा हार आलीच आपल्या वाट्याला तर ती सुद्धा हसतमुखाने त्याला सामोरं जायचं. असं मागे राहून मी आता बाबा हारले ह्या एका स्पर्धेत तर मागे राहायचं किंवा लोकांच्या समोर यायचं नाही. असं नाही की प्रत्येक ही स्पर्धा असते. माणसाचं जे आयुष्य आहे स्पर्धेचं सध्याचं युग आहे. त्याच्यामुळे या स्पर्धेत उतरायचं ठरवलं आणि सगळ्यांच्या अगदी सगळ्यांची प्रेरणा माझ्या बरोबर लाभली. देवाचे आशीर्वादही लाभले आणि माझ्या संघटनेने सुद्धा मला व्यवस्थित सपोर्ट केला. आणि खरं सांगायचं तर प्रत्येक वेळी असं म्हटलं जातं की एका कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे स्त्री खंबीरपणे उभी असते. पण मी आज असं सांगू इच्छिते की एका कर्तृत्ववान स्त्रीच्या पाठीमागे एक खंबीरपणे पुरुष उभा राहिला. त्याच्यामुळे मी आज या पदावर कार्यरत आहे आणि मला खूप आनंद होतोय की मी आपल्या या वज्राट गावासाठी सरपंच म्हणून प्रथम नागरिक म्हणून गावाचं प्रतिनिधित्व करतेय. सरपंच या पदाकडे खूप वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं. काही लोकांची मतं चांगली असतात, काही लोकांची मतं ही वेगळी असतात, भिन्न असतात. प्रत्येक गोष्टीची सांगड घालून आपल्याला गावाचा विकास कसा करायचा आहे, गावाची समृद्धी कशी करायची आहे याच्यावर जास्त भर देण्याची आवश्यकता असते. कधीतरी समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो आणि त्या समाजाची सेवा माझ्या हातून घडावी. कुठेतरी आपण एक खारीचा वाटा उचलावा. कारण रामसेतूचं जेव्हा नाव घेतलं जातं तेव्हा सर्वात प्रथम खारीचं नाव घेतलं जातं. कारण पाण्यात लोळून खारीने जी वाळू रामसेतूसाठी नेलेली असते त्याला जास्त महत्व दिलेलं आहे. त्याच्यामुळे खारीचा वाटा कुठेतरी आपणही उचलावा. समाजातील घटकांपर्यंत अगदी जो तळागाळातील घटक असतो त्याच्यापर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्न करावा अशी माझी धारणा आहे आणि ते मी नक्कीच करेन. आणि ह्या पदावर बसल्यानंतर खूप जबाबदारी असते. सरपंच म्हणून एक कुटुंब आपल्याला चालवायचं असतं. गाव म्हणजे आपलं कुटुंब असतं आणि ते आपल्याला चालवण्याची आपल्याकडे क्षमता तेवढीच जास्त असावी लागते. कारण प्रत्येक गोष्टीला कुठेतरी दुभेद असतो आणि त्याची सांगड घालणं सुद्धा आपल्याला जमलं पाहिजे. अशी ही तारेवरची कसरत असते. आणि ज्या दिवशी मी या पदावर विराजमान झाले 28 डिसेंबर 2022 ला मी पदभार स्वीकारला. त्याच दिवशी राजकारण हा विषय तिथेच संपला. कारण पहिल्यापासून राजकारण हा विषय कधीही डोक्यात नव्हता आणि माझ्या कुटुंबाची पार्श्वभूमी सुद्धा राजकारणाची नव्हती. म्हणजे माहेरी सुद्धा नाही आणि इथे सुद्धा नाही. आणि प्रथमच आमच्या जे ब्राह्मण समाजाचे लोक आहेत ते क्वचितच या क्षेत्रामध्ये आढळून येतात आणि त्यात मला ही संधी मिळाली तर मी नक्कीच या संधीचं सोनं करून काहीतरी गावासाठी मी देणं आहे. तर माझ्या गावाचा विकास कसा होईल, गाव कसा माझा समृद्धीच्या दिशेनं जाईल याचा मी नक्कीच विचार करेन असं मला वाटतं. आणि खूप छान वाटतंय ज्यावेळी आपण त्या खुर्चीवर बसतो. लांबून ती खुर्ची आपल्याला खूप मऊ वाटते, गोल फिरणारी असते खुर्ची. प्रत्येक पदाधिकाऱ्याची खुर्ची वेगळी असते. एक फिरती खुर्ची असते, मऊ कापसाची वगैरे दिसते. पण त्या खुर्चीवर बसल्यानंतर कळतं की त्या खुर्चीला किती काटे आहेत आणि त्यातूनच आपल्याला समतोल सगळ्याचा साधावा लागतो आणि आपलं जे काही कार्य आहे ते सुरू ठेवावं लागतं. तर छान वाटतंय की एक समाजासाठी माझं योगदान मी देतेय. तर छान वाटतंय मला. नक्कीच खरोखरच तुमच्याप्रमाणे सर्व विचार केला तर सकारात्मक बदल हा घडेल. कारण मुळात राजकारण बाजूला ठेवून ज्यावेळी सरपंच पदी विराजमान झाल्यानंतर खरोखरच आज समाजकारणाकडे वळलं पाहिजे. गावाचा विकास कसा होईल, गावामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांवर जास्त आवाज उठवून त्या समस्या कशी दूर करता येईल आणि त्यावर कोणकोणत्या उपाययोजना राबवल्या
लाईट जाते काय? नाही, मध्ये फोन आला त्याच्यामुळे आवाज थोडासा कमी प्रॉब्लेम येतो. होतो मगाशी म्हणाल होतं डू नॉट डिस्टर्ब ना, त्यासाठी ते. तर हो. अशा राजकारण हे सरपंच या सिंहासनावर विराजमान झाला, म्हणजे पद विराजमान झाल्यानंतर खरोखरच राजकारण बाजूला ठेवून समाजकारण करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. कारण काही गावामध्ये मी बऱ्याच ठिकाणी बघितलं की ते देशापाठी मग राजकारण 5 वर्षाचं झाल्यानंतर मग गोंधळ होतो आणि मग तो विकास होत नाही आहे. त्यापेक्षा आपण आपले खरोखरच अमूल्य विचार आपण मांडले आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप प्रथम तुमचं घरातलोच्या टीमच्या वतीने आपलं अभिनंदन, कौतुक, शाबासकीची थाप आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर थँक्यू. अनेकांच्या मीर मटकर सावंतवाडीवरून म्हणताय, नमस्कार मॅडम, नवरात्रीच्या शुभेच्छा. राजू मेस्त्री अमर आहे, रोशन टटकरे नमस्कार म्हणतात, वृषाली निवजेकर आहे, विजय रावराणे रोज मुलाखत बघतायत, बाहेर गावातून रोज मुलाखत बघतायत. विजय सर, आपलं खूप खूप आपल्याला धन्यवाद. नेहमी आपण मुलाखत बघत असतात, स्टेटस ठेवत असतात आणि अशी माणसं आज समाजासाठी पुढे येणं गरजेचं आहे. तर सर्वात आपण आता सरपंचपदी विराजमान झाल्यानंतर महत्वाचं म्हणजे काही काही ठिकाणी आता आम्ही आमच्या गावात 10 दिवस आम्ही निवडणुकीच्या अगोदर फिरलो होतो लोकांना जागृत करण्यासाठी. तर शासनाच्या ज्या योजना असतात त्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचत नाही, अशा बऱ्याच जणांच्या तक्रारी आहेत, अनेक ठिकाणी आहेत. तर आपण आता या सरपंचपदी विराजमान झाल्यावर प्रत्येक घरामध्ये किंवा प्रत्येक नागरिकापर्यंत ज्या ज्या शासनाच्या योजना येत आहेत त्या पोहोचवण्यासाठी उपाययोजना काही आपण राबवलेली आहे का? काय सांगाल? कसं काय आपण आता योजना लोकांपर्यंत पोहोचवता? काय सांगाल? बरोबर. आपला प्रश्न चांगला आहे. उपाययोजना म्हणजे आता सध्या सोशल मीडिया हे सगळ्याचं माध्यम झालेलं आहे. प्रत्येक घरात एक स्मार्टफोन हा असतोच आणि त्याद्वारे व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम हे आपण प्रत्येक जण वापरतच असतो. तर व्हॉट्सॲपच्या माध्यमातून काही ज्या योजना आहेत त्या प्रत्येकापर्यंत पोहोचवल्या जातात. कारण प्रत्येक जण म्हणजे घरात अशी एक एक जरी व्यक्ती आहे की जिच्याकडे स्मार्टफोन आहे आणि ती प्रत्येक व्यक्ती ग्रामपंचायतीपर्यंत कनेक्ट आहे. कारण आम्ही गावचा एक ग्रुप तयार केलेला आहे. त्यानंतर कृषी विषयक ज्या योजना असतील त्यांचा बळीराजा म्हणून सुद्धा एक ग्रुप तयार केलेला आहे. ग्रामपंचायत वजराट म्हणून एक ग्रुप तयार केलेला आहे, ज्यात सर्व पदाधिकारी आहेत जे माझ्या गावात प्रत्येक क्षेत्रावर कार्यरत आहेत. त्यांचा सुद्धा एक ग्रुप केलेला आहे. तर अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचतो. तसंच फलकाद्वारे किंवा पोस्टरद्वारे सुद्धा ज्या काही शासनाच्या योजना येतील त्या आम्ही राबवत असतो. किंवा मासिक सभा आपली दर महिन्याला मासिक सभा होते. त्या मासिक सभेच्या माध्यमातून प्रत्येक सदस्यांना सगळ्या ज्या योजना असतील त्या समजावून सांगितल्या जातात आणि त्या प्रत्येक वॉर्ड प्रमाणे सदस्य सांगत असतात की अमुक अमुक योजना आहे ती प्रत्येकापर्यंत तशी पोहोचवली जाते. किंवा 4 महिन्यातनं एकदा ग्रामसभा आपली लागते. वर्षातनं 4 ग्रामसभा असतात. काही वेळा तहकूब होते तेव्हा गणपूर्ती अभावी मग परत ग्रामसभा घेतली जाते. त्यावेळी सुद्धा लोकांपर्यंत ज्या काही योजना असतील त्या पोहोचवल्या जातात. काही योजना ज्या असतात त्या कॅटेगरी वाईज असतात. म्हणजे एसटी, एनटी, ओबीसी, ओपन वर्गासाठी वेगळ्या असतात. अशा कॅटेगरी वाईज ज्या काही योजना असतात मग त्या लोकांपर्यंत अगदी मुखोद्गत सुद्धा कधीतरी सांगितल्या जातात. कारण असे काही सुद्धा लोक आहेत की ज्यांच्या घरात अजूनपर्यंत स्मार्टफोन सुद्धा नाही आहे. त्यांना साध्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेज पण वाचता येत नाही. काही जणांना असं होतं. मग काही जणांकडून त्यांना सांगितलं जातं किंवा मग आम्ही स्वतः सुद्धा जाऊन कधीतरी सांगतो. अशा प्रकारे योजनांचं जे काही ग्रामस्थांपर्यंत योजना पोहोचवायच्या असतात त्या पोहोचवल्या जातात आणि एकाकडून जरी कळलं तरी सगळ्यांपर्यंत ती पोहोचते. कारण चर्चा ही सगळीकडे होत असते आलेल्या योजनांची. त्याच्यामुळे आताच आम्ही एक चतुर्थीच्या आधी म्हणजे कर वसुलीसाठी सुद्धा आम्ही एक योजना राबवली की कर वसुलीसाठी घरपट्टी, पाणीपट्टी पूर्ण असेल त्यांना एक स्वच्छतेसाठी घमेली पण आम्ही
स्वच्छतेच्या माध्यमातून घमेली पण दिलेली आहे. तर यावेळी बऱ्यापैकी आमचा कर जमा झाला. म्हणजे अशा सुद्धा योजना जर राबवल्या, आकर्षक भेटवस्तू देण्याच्या सुद्धा जरी योजना राबवल्या, तरी सुद्धा आपला कर जमा होऊ शकतो आणि प्रत्येकापर्यंत ते पोहोचू शकतं. नक्कीच. आणि या योजनांचा नागरिक फायदा घेतात, बरोबर? हो. म्हणजे बहुतांशी मला एक बोला बोला बोला. बहुतांश लोक प्रत्येक योजनेचा भाग म्हणजे एक जो काही आपला भाग आहे तो घेतात. आता आपल्याकडे आयुष्यमान भारत चे कार्ड किंवा आभा म्हणजे हेल्थ कार्ड, ते सुद्धा प्रत्येक आरोग्य सेवक किंवा अंगणवाडीच्या ज्या सेविका आहेत, आशाताई आहेत, त्यांच्या माध्यमातून जी लिस्ट लोकांची आली, ज्या प्रवर्गासाठी होते, म्हणजे ज्यांची ज्यांची जी नावं आली त्याप्रमाणे आयुष्यमान भारतची पण कार्ड काढून दिली, आभा कार्ड पण काढून दिली. मी स्वतः सुद्धा त्याच्यासाठी काम केलं की सगळंच आरोग्य सेवक बघतील किंवा आशाताई बघतील असं नाही. आपल्या लोकांच्या बद्दल जे काम आहे ते आपण सुद्धा करावं. मी सुद्धा त्यांच्या बरोबर बसून जेवढं मला शक्य होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करत असते. प्रत्येकापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. अशा माध्यमातून योजनांचं हे चालतं. नक्कीच आपण छान संकल्पना राबवत आहात. कारण ही संकल्पना तुमची प्रत्येक गावागावात पोहोचली पाहिजे. कारण सोशल मीडियाचा वापर हा योग्य कारणासाठी, योग्य गावातील ज्या ज्या नागरिकांपर्यंत सोयी सुविधा पोहोचवण्यासाठी हा केलाच पाहिजे. आणि जास्तीत जास्त तुम्ही आता मला वेगळी तुमच्याकडून मला शिकायला मिळालं की गावचा एक वेगळा ग्रुप, त्याशिवाय प्रत्येक जसं आता म्हणजे शेतकऱ्यांचा एक वेगळा ग्रुप, म्हणजे ज्या ज्या गोष्टी कॅटेगरी वाईज वेगळा ग्रुप, किंवा ज्याच्याकडे काहीच मोबाईल स्मार्टफोन नाही त्याच्याकडे जाऊन तुम्ही प्रत्यक्षरित्या तिथे जाऊन भेट देऊन सांगता, हे खूप महत्वाचं आहे. त्यातून हे जनजागृती होऊन जास्त एकाने व्हायरल करून त्या काय होतं, अशा वेळी आमच्या कानावर आलेलं बऱ्याच ठिकाणी आलं की योजना वगैरे येत आहेत. आम्ही जेव्हा गावी फिरलो किंवा किती बऱ्याच ठिकाणी फिरतो तेव्हा आम्हाला असं योजनेचं पण ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणजे योजनेचं येऊन तारीख सुद्धा गेलेली असते, मुदत संपलेली असते, अशा काही गोष्टी घडतात. पण तुम्ही खूप चांगलं पाऊल उचललेलं आहे. म्हणजे जी तुमची संकल्पना सोशल मीडियाचा कसा आपण वापर करावा हे आपण चांगलं योग्य ओळखून जास्तीत जास्त आपण नागरिकांपर्यंत पोहोचता, हे खूप कौतुकास्पद आहे. विशाली निवजीकर म्हणतात प्राऊड ऑफ यू अनन्या मॅम. धर्मी वाटवे किटप मॅडम, विजय रावणे बाहेर गावावरून बोलतात, कौतुकास्पद आहे. वैशाली जोशी म्हणतात खूप छान मार्गदर्शन करत आहात. म्हणजे ज्यावेळी आज तुमची एक रणरागिणी म्हणून इथे मुलाखत घेतली जाते, आता 10वी-12वीचा विद्यार्थ्यांचा सत्कार होता, त्यावेळी तुमचं वक्तृत्व, तुमचा सादर राहणीमान, त्यांनी खरोखरच तुमची विचारशक्ती त्यावेळी मी जाणली होती. म्हणून मी तुम्हाला रणरांगणी या नवरात्रमध्ये विशेष आमंत्रित केलं. कारण आज तुमच्यासारख्या अभ्यासू व्यक्तींचे आज कोकणवासियांपर्यंत किंवा नागरिकांपर्यंत विचार पोहोचणं गरजेचं आहे आणि जनजागृती सगळ्यात खूप महत्वाची आहे. तर एक मला नेहमी आम्हाला एक प्रश्न पडतो, बऱ्याच ठिकाणी असं गावागावात होतं की ग्रामसभा कोरो अभावी तहकूब होते. यावर तुम्ही एक सरपंच, आता आपण ग्रॅज्युएशन पदवीधर आहात, तर यावर काही पर्याय आहे का? म्हणजे असं आपण लोकांपर्यंत सांगू शकतो की ग्रामसभा तहकूब झाली नाही पाहिजे कोरोनाभावी, मग त्यासाठी काय करता येईल का? असं तुमच्या डोक्यामध्ये संकल्पना वगैरे आली आहे का? काय सांगाल? नाही, बरोबर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. ग्रामसभा या तहकूब होतात कोरम अभावी, कारण 100% उपस्थिती कधीही होऊ शकत नाही. त्याच्यामुळे 40% जरी उपस्थिती असली तरी ती सभा चालवावी लागते. असं म्हणजे जे शासन नियम आहेत त्यानुसार जर एक ग्रामसभा तहकूब झाली तर 7 दिवसानंतर ती पुढे घ्यावी लागते. मग एक जरी व्यक्ती असली सभेला उपस्थित तरी सुद्धा ती ग्रामसभा पूर्ण होते 7 दिवसानंतर. पण अजून अशी माझ्या डोक्यात संकल्पना आली नाहीये की तुम्ही मला प्रश्न विचारला त्याच्यावर मी नक्कीच म्हणजे विचार करेन की काय करता येईल. पण तुम्ही जो प्रश्न विचारलात तो छान विचारलात. म्हणजे मला सुद्धा त्याच्यावर विचार करण्यासारखी वेळ आहे आता माझ्यावर सुद्धा. तर
बऱ्यापैकी सभा ही तहकूबच केली जाते, कारण गणपूर्ती होत नाही आणि 100% उपस्थिती तर राहू शकत नाही, कारण 50% महिला उपस्थिती पाहिजे आणि 50% पुरुष मिळून 100% उपस्थिती ही ग्रामसभेसाठी असावी लागते. पण आतापर्यंत हा असा प्रश्न कधी मलाही पडला नाही, तर मी यावर नक्कीच विचार करेन सर. आणि तुम्ही म्हणालात की ज्यावेळी आपण म्हणजे मुलांचा सत्कार समारंभ होता त्यावेळी तुम्ही माझं भाषण ऐकलात, तर मला अगदी म्हणजे मी पहिलीत असल्यापासून वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी भाग घ्यायचे आणि पहिला नंबर मी कधीच सोडला नाही वक्तृत्व अरे वा. स्पर्धेमध्ये. आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये मी भाग घ्यायची. मला कथाकथन स्पर्धेमध्ये मी भाग घ्यायची, संस्कृत पाठांतर मध्ये भाग घ्यायची, वक्तृत्वामध्ये भाग घ्यायची. अक्षर सुद्धा माझं सुंदर होतं. मला गुरुजींनी अक्षर असं कोळून कोळून काढायला शिकवलेलं होतं. माझे सांगेलकर गुरुजी अजूनही म्हणजे अगदी माझ्यासाठी प्रिय आहेत. तसंच पहिलीपासून मला खूप शिक्षक लाभले, अगदी केंद्रप्रमुखांपर्यंत सगळे मला प्रिय होते आणि मी सगळ्या शिक्षकांची प्रिय विद्यार्थिनी होते. तर वक्तृत्व म्हणायला गेलं तर मला लहानपणापासूनच वक्तृत्वाची आवड होती आणि मी प्रत्येक वक्तृत्व स्पर्धेत मी भाग घ्यायची. तसंच मला गायनाची पण आवड होती, नृत्याची पण आवड होती. गायन सुद्धा मी ऐकून ऐकून जसं जसं ऐकलं जातं तसंच मी म्हणते, अशी एक माझी म्हणजे माझ्यातले जे कलागुण आहेत ते असे आहेत. तर तुम्ही विचारलेल्या प्रश्नावर मी नक्कीच विचार करेन आणि मी तुम्हाला याचं उत्तर नंतर कळवेन. नक्कीच कारण ज्या तुमच्या अंगात जे सुप्त गुण लपलेले आहेत त्या सरपंच पदी विराजमान झाल्यावर त्यांना तुम्हाला वक्तृत्वाचा पहिला उपयोग आला. म्हणजे जे जे आपण काही शिकतो त्याचा आयुष्यात कुठे ना कुठे आपल्याला उपयोग होत असतो, हे आपल्या अनुभवावरून सिद्ध झालं. मुळात ग्रामसभा कोरोनाअभावी जी तहकूब केली जाते, महत्वाचं म्हणजे मासिक जी सभा असते ती जास्तीत जास्त सभासद तुमचे असतात, पण ग्रामसभा पूर्ण गाव असतो आणि गावाच्या समक्ष तिथे जे जे काही योजना येतात ते मान्य करायचे, म्हणजे त्या प्रस्ताव असतात ते मान्य करायचे असतात, त्याला मतं लागतात आणि अशा वेळी जर त्या गोष्टी जर योजना येतात त्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या असतात, गावातील ग्रामस्थांनी नागरिकांनी सुद्धा त्याचा विचार करणं गरजेचं आहे. नुसतं सरपंच किंवा जे सभासद निवडून दिलेले आहेत त्यांचं काम सुद्धा नाही आहे. तर याविषयी घरातल्या नक्की गावागावात जनजागृती करणारच आहेत. काल आपल्याला मनाली कुडाळकर म्हणाल्या की ग्रामसभा जी तहकूब होतो यावर सुद्धा महिला जास्तीत जास्त तिथे 50% सुद्धा उपस्थित नसते. मी स्वतः आमच्या गावी ग्रामसभेला उपस्थित बऱ्याच वेळा राहिलेलो आहे, त्यावेळी इथली परिस्थिती मला माहिती आहे. पण असं प्रत्येक गावात होतं, त्यामध्ये जे निवडून आलेले सरपंच किंवा सभासदांचा दोष नसतो, पण जास्तीत जास्त ग्रामस्थांनी सुद्धा त्याचा विचार करणं गरजेचं की कुठली योजना आहे, काय कुठला ठराव मान्य करणार येते, या गोष्टीचा सर्वांना म्हणजे वेळात काढून जास्तीत जास्त सभेला उपस्थित राहणं गरजेचं असतं. तर नक्कीच यावर पर्याय काढून जास्तीत जास्त ग्रामसभा ही कोरोनाबाबत तहकूब होता का म्हणे यावर आपण सर्वांनी मिळून जास्तीत जास्त तोडगा काढायचा, उपाययोजना काढायची आहे. रामधरणे म्हणतायत की माननीय सरपंच हे गावचे प्रथम नागरिक, त्यांना गावातील जवळजवळ सर्व नागरिकांना सरकारी योजना पोहोचली ही काळजी असते. नक्कीच आता जसं मॅडम सरपंच मॅडम बोलत आहे त्याप्रमाणे त्यांच्या प्रगल्भ विचारातून जाणवतं की नक्कीच विकास होईल, बदल होईल. ताबडतोब सगळ्या गोष्टी होणार नाही, पण हळूहळू सगळ्या गोष्टी होतील. आता बहुतेक 6 महिने होऊन गेले तर डिसेंबर मध्ये सुरू झालंय ना, 10 महिने, 10वा महिना म्हणजे आता वर्ष होईल डिसेंबर मध्ये. तर पुढील प्रश्न असा आहे की आपणास गावामध्ये कोणकोणत्या नाविन्यपूर्ण बाबी गोष्टी घडवायच्या, काय सांगाल? कोण आपला मानस काय आहे नाविन्यपूर्ण गोष्टी घडवण्याचा? नाविन्यपूर्ण गोष्टी घडवण्याचा मानस म्हणजे गावाचा शाश्वत असा विकास माझ्या हातून घडावा असं एक माझं ध्येय आहे. शाश्वत म्हणजे चिरंतन कालचा जो विकास असतो तो विकास अगदी म्हणजे 5 वर्षापर्यंतचा विकास केला आपण उतरून गेल्यानंतर परत जैसे थे प्रकृती जी आहे ती नको, अशा प्रकारचा अशी बरीच
ध्येय माझ्या मनात आहेत ती 5 वर्षात पूर्ण होतात की नाही ती बघू. पण त्यामध्ये एक गावाचा शाश्वत विकास करण्याचं ध्येय आहे. त्याच्यात आरोग्य, शिक्षण आणि उपजीविका म्हणजे आरोग्यावर जास्तीत जास्त भर दिला तर गावाचा विकास साधला जाईल. त्याचप्रमाणे शिक्षणापासून कोणीही वंचित राहता नाही. कारण जी आपली युनो ही संस्था आहे म्हणजे 193 देशांनी मिळून जी एक संस्था केलेली आहे संयुक्त राष्ट्र संघटना, त्या संघटनेच्या माध्यमातून बघायला गेलं तर शिक्षणाच्या बाबतीत आपला भारत देश खूप कमी आहे इतर प्रगत देशांच्या बाबतीत. त्या प्रगत देशांमध्ये 18 वर्षापर्यंत शिक्षण घेतलं जातं. म्हणजे वयाच्या 18 वर्षापर्यंत नाही, 18 वर्ष पूर्ण शिक्षण घेतलं जातं. त्यामुळे ते देश प्रगत आहेत आपल्यापेक्षा शिक्षणाच्या बाबतीत. आणि आपल्याकडे जेमतेम 10वी काही जण होतात, काही जण 12वी पर्यंत शिक्षण घेतात, काही जण 15वी पर्यंत शिक्षण घेतात. म्हणजे आपल्या आयुष्यातली फक्त 15 ते 16 वर्ष फक्त आपण शिकतो. तर पूर्ण जर आपल्या शिक्षणाचा दर्जा उंचवायचा असेल तर पूर्ण 18 वर्ष शिक्षण घेतलं पाहिजे. मग ते वयाच्या 26व्या वर्षी पूर्ण होत किंवा वयाच्या 30व्या वर्षी शिक्षण पूर्ण होत. तर असं एक ध्येय आहे की माझ्या गावातला असा एकही व्यक्ती शिक्षणापासून वंचित राहत नाही. जर का शिक्षणापासून कोण वंचित राहत असेल तर त्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करेन. आरोग्य म्हणायला गेलं तर आरोग्याच्या दृष्टीने ज्या काही गावात पायाभूत सुविधा आहेत म्हणजे आपलं PSC असतं किंवा आपल्याला वज्राटचं PSC मेन आडेली आहे, इथे उपकेंद्र आहे. तर त्यामध्ये सुद्धा गावातल्या लोकांसाठीच्या ज्या काही औषधं वगैरे जे काही असतं ते सुद्धा मुबलक प्रमाणात त्यांना उपलब्ध करून देणं किंवा आरोग्य सेवकांचं म्हणजे जे काही काम आहे ते कसं चालतंय किंवा काय याच्यावर सुद्धा लक्ष देण्यासारखी सुद्धा गोष्ट आहे. म्हणजे आरोग्याचे अधिकारी आपलं काम व्यवस्थित करत असतात. पण जास्त जर आपण लक्ष दिला त्याकडे तर चांगल्या प्रकारचे म्हणजे जे प्राथमिक उपचार आपल्याला पहिल्यांदा आवश्यक असतात ते या ठिकाणीच गावातल्या गावातच उपलब्ध होऊ शकतात. अशा प्रकारचं एक आहे. आणि उपजीविका म्हणजे रोजगार. आपल्याकडे रोजगाराची संख्या खूपच कमी आहे. तर गावात काही प्रशिक्षणांच्या माध्यमातून किंवा काही व्यवसाय असतील त्यांच्या माध्यमातून आपले जी तरुण पिढी आहे त्यांना रोजगार कसा मिळेल याकडे सुद्धा माझं लक्ष असेल म्हणजे लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि महिलांच्या बाबतीत महिलांचं आरोग्य, महिलांचं संरक्षण कसं करता येईल. महिलांचं आरोग्य म्हणजे महिला आपल्याला समजा एखादा आजार आहे तर त्या स्वतःहून पुढे येऊन बोलत नाहीत तर त्याची जनजागृती. संरक्षणाच्या बाबतीत म्हणाल तर आपल्याकडे स्वसंरक्षणाचे धडे म्हणजे घेतले जात नाहीत. पण ते सुद्धा महिलांना इथे उपलब्ध करून देण्याचं म्हणजे आता लग्न झालेल्या ज्या स्त्रिया असतील त्यांना काय म्हणजे ज्या घेऊ इच्छितात त्या घेऊ शकतात. पण मुलींना तरी आपण देऊ शकतो अशी आपल्याकडे तरतूद सुद्धा असते की 15 म्हणजे ज्या काही शासनाच्या योजना असतात त्यात सुद्धा असतं की महिला बालकल्याणच्या मार्फत मुलींना संरक्षणात्मक जे शिक्षण असतं ते देण्यासाठी. तर तीही एक संकल्पना मला या ठिकाणी राबवायची आहे माझ्या गावात. तसंच एक महत्वाचं माझं जे स्वप्न आहे ते असं आहे की आपले हिंदू राष्ट्राचे संस्थापक आपले छत्रपती शिवाजी महाराज जे जिजाऊ मातेच्या शिक्षणाद्वारे त्यांच्यानी आपलं हिंदू राष्ट्र स्थापन केलं. तर त्यांचं एक स्मारक माझ्या गावात उभं करावं असं माझं एक महत्वाकांक्षी माझा हा एक हे आहे, माझा मानस आहे. आणि ते 5 वर्षात जरी नाही झालं, 1 वर्ष आता संपलं, राहिले 4 वर्ष, 5 वर्षात जरी नाही झालं किंवा 4 वर्षात जरी शक्य नाही झालं तरी पुढे सुद्धा ते एक स्मारक माझ्या गावाच्या ठिकाणी आपलं हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदू राष्ट्राचं जे
प्रतीक आहे ते उभं करण्याचा माझा मानस आहे. अशा बऱ्याच योजना किंवा बऱ्याच गोष्टी मला गावात राबवायच्या आहेत. तर गावातील सुद्धा नागरिकांची त्याच्यासाठी साथ हवी असते. चांगल्या प्रकारे मला गावात म्हणजे सहकार्य केलं जातं. तर या गोष्टी नाविन्यपूर्ण मला करायच्या आहेत. तसंच पायाभूत सुविधा म्हणजे जे काही रस्ते असतील, वीज असेल, या सुद्धा गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. पाणी असेल, पाण्याची तशी बरीच आमच्याकडे मारामारी आहे. कारण ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात वजराट महसूलमध्ये पाण्याची थोडी टंचाई जाणवते. बाकीचे जे 2 महसूल गाव आहेत त्या ठिकाणी पाणी मुबलक प्रमाणात आहे. पण पाण्याचा सुद्धा सर्वे करून कुठे एखादं मोठं तळं घेता येईल का किंवा एक कूपनलिका आपल्याला करता येईल का, याच्यावर सुद्धा माझे आतापासूनच प्रयत्न सुरू आहेत. बघू कधी त्या माझ्या प्रयत्नांना यश येतं ते. नक्कीच खरोखरच आज मी भारावून गेलो. आपली संकल्पना खरोखरच छान आहे आणि नक्कीच परमेश्वर आपल्या संकल्पना पूर्ण करोत ही परमेश्वर चरणी, गिरीश्वर चरणी, शास्त्री चरणी प्रार्थना करतोय, सोमेश्वर चरणी प्रार्थना करतोय. राम धरणे म्हणतात मॅडम खरोखरच आपल्या ध्येय योजना पूर्ण करण्यासाठी देव आशीर्वाद देवत. त्यानंतर वृषाली निवजेकर म्हणतात हो तुमचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. म्हणजे तुमचा माझी खरोखरच तुमच्या हा वृषाली आणि निवजेकर माझी बालपणीची मैत्रीण आहे. अगदी बालवाडीत असल्यापासून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होईपर्यंत आणि आता सुद्धा ती अगदी माझ्या घरापासून 15 मिनिटाच्या अंतरावरच तिचं सासर आहे आणि ती सुद्धा धरणेच आहे. अमर धरणे यांची ती पत्नी आहे. होय काय हो. मला माहित नाही. ते मातोंडचीच आहे बरोबर. तर खरोखरच म्हणजे गावाचा विकास होण्यासाठी एक दळणवळण हे खूप महत्वाचं. आरोग्य आणि तुमचं रोजगार आणि मी सुद्धा तुमच्या शाळेला भेट देऊन गेलेलो आहे. तेजस बांदेवडकर यांची मुलाखत सुद्धा झालेली आहे. तुमच्या ग्रामपंचायत सुद्धा मी एक भेट देऊन गेलो. साईकृष्ण कांदे जे चित्रकार आहेत त्यांना सुद्धा भेट देऊन गेलेलो आहे. कारण माझे मित्र सुद्धा वलनाडला आहेत. तर एकंदरीत वलनाड गाव बघितलं तर खूप विकसित आहे आणि चांगलं सर्व मिळून काम करतायत. आणि ह्या सर्व गावाला ज्या गोष्टी असाव्या लागतात त्या तुम्ही पूर्वत आहात आणि सर्व योग्य आपण काम करत आहात त्याबद्दल तुमचं कौतुकच. आणि जी आपण संकल्पना मानली प्रत्येकाने जर विचार करू तर गावाचा विकास होण्यासाठी काय काय लागतं त्याप्रमाणे जर रोजगार, शिक्षण, आता शेतीकडे सुद्धा मी ज्यावेळी शाळेत होतो मला हळदीची शेती दाखवलं मुलांनी. हळदीची शेती केली होती. खरोखर मुलांमध्ये सुद्धा त्या गोष्टी बिंबवणं गरजेचं आहे. विविध नोकऱ्या नाही आहेत पण रोजगार आपल्याकडे मिळणं गरजेचं. काल जसं मनाली पुढाकर म्हणाल्या की खूप आहे आणि आम्ही सुद्धा पोट ठिकाणी घरातलं नेहमी सांगत असतो की कोकणामध्ये खूप काही आहे फक्त दूरदृष्टीकोन पाहिजे. बाहेरचे लोक येऊन जर आपण इथे सगळं करू शकतात मग आपण का करू शकत नाहीये. या गोष्टीचं या मुद्द्यावर जास्तीत जास्त सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे. तर तन्वी वाटे म्हणतात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अशीच छान काम करत राहा अशा तन्वी वाटे म्हणताय. माझी बहीण आहे सख्खी आणि ती सध्या फार्मसीच्या 3ऱ्या वर्षाला आहे. ती सुद्धा माझ्यापेक्षा ती हुशार आहे असं मी नक्कीच म्हणेन. कारण 10वीला असताना ती शाळेत प्रथम आलेली होती. 12वीला सुद्धा सावंतवाडीच्या कॉलेजमध्ये ती दुसरी आली. 12वी नंतर तिने फार्मसी जॉईन केली आणि फार्मसीच्या पहिल्या वर्षाला ती फोंडा येथे दुसरी आली आणि दुसऱ्या वर्षाला ती तिसरी आली. काय दुसरा नंबर तिचा थोडक्यासाठी हुकला कारण ती थोडीशी आजारी होती त्याच्यामुळे तिचा 3रा नंबर आला. पण आम्हाला तिचं कौतुक आहे की मला जेवढं करणं शक्य झालं नाही तेवढं ती करते आणि माझ्या घरचा सुद्धा म्हणजे दोन्ही घरचा मला चांगला सपोर्ट आहे. त्याच्यामुळे आज मी या ठिकाणी सुद्धा बोलू शकते. जसं मी गावचं नेतृत्व करू शकते तसं मी या ठिकाणी सुद्धा बोलू शकते. आणि ज्यावेळी निवडणुकीसाठी माझा फॉर्म भरायचा झाला तेव्हा भरू की नको ह्या विचारात मी होते. तर माझ्या आई वडिलांनी सुद्धा सगळ्यात पहिलं मला हेच सांगितलं म्हणजे आई वडील बहिणीने सुद्धा मला हेच सांगितलं की तू फॉर्म भर. म्हणजे पडायला का होईना उभं राहिल्यानंतर पण आपण फॉर्म भरायचा असं झालं. आणि
सगळ्यांचेच आशीर्वाद माझ्या पाठीशी होते, त्याच्यामुळे आज मी इथे आहे. तन्वी वाटवे मॅडम, आपलं सुद्धा कौतुक आहे. आपल्या माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं घरातलं जे तत्व आहे. ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे सावंतवाडीवरून आलेले आहेत. गावचा विकास करताना मॉडेल बनलं पाहिजे. जसं आता आपण तुम्ही सांगितलं तसं मॉडेल बनणं, एक संकल्पना असणं, नियोजन करून सर्वांना साथीला घेऊन हे करणं, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आपल्या गावी आणि त्यांच्या विचाराने आपण प्रवृत्त म्हणून जास्तीत जास्त त्यांचे विचार, त्यांची जी काय मॅनेजमेंट आज छत्रपती शिवाजी महाराजांची व्यवस्थापन हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपण शिवजयंतीवर साजरे करतो, पण व्यवस्थापन ही दोन, मॅनेजमेंट ऑफ द गुरु, दोन शिवाजी महाराजांची दोन पुस्तकं आहेत. नक्की जास्तीत जास्त लोकांनी वाचावी, कारण त्यातून आपण व्यवस्थापन कसं, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवलंय आणि त्या आजची अवस्था काय तर आपण बघतो. त्या अनुषंगाने छत्रपती महाराजांचं काम, व्यवस्थापन, गनिमी या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण त्यात पाऊल उचललं पाहिजे. एकंदरीत छान. आणि सगळ्याच गोष्ट एक जाणवते की प्रत्येक गावामध्ये महिला बचत गट असणं, आणि महिला बचत गट जर पुढे मी आपण काल म्हणालो की घरातल्या संकल्पना आहे की महिला बचत गट जर तयार होत असेल तर बऱ्याच गोष्टी आपण साध्य करू शकतो. तर आपल्या गावात महिला बचत गट वगैरे आहेत का, आणि त्यांच्यासाठी योजना वगैरे किंवा आपल्या काय संकल्पना आहेत, काय सांगाल? बरोबर. माझ्या गावात 21 महिला बचत गट आहेत, आणि त्या 21 महिला गटांचा मिळून एक ग्रामसंघ आहे, ओंकार महिला ग्रामसंघ म्हणून कार्यान्वित आहे. तर म्हणजे मी गावात फारशी जात नव्हते, त्याच्यामुळे मला काही माहित नव्हतं अगोदरचं, पण आता जायला लागल्यापासून बऱ्याच गोष्टी कळतात. मी गावात जायला लागण्या अगोदरपासून, म्हणजे गावात मी यायच्या अगोदरपासूनच हे बचत गटांचं वगैरे काम सुरू आहे. तर आमच्या गावात चांगल्या प्रकारे महिला बचत गटांचं म्हणजे काम सुरू आहे. चांगल्या प्रकारे महिला बचत गटांच्या माध्यमातून कार्यरत आहेत. तर महिलांनी वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षण सुद्धा घेतलेली आहेत, जसं की मसाल्यांचं लोणची बनवणं, त्याच्यानंतर फॅशन डिझायनिंगचं. आत्ताच आमचं एक बँकेमार्फत RCT मार्फत प्रशिक्षण झालं चतुर्थीच्या आधी. त्यात आम्हाला खाद्यपदार्थ बनवण्याचं, मग त्याच्यात मोदक वेगवेगळ्या प्रकारचे आम्हाला शिकवले. तर ग्रामसंघाने एक निर्णय घेतला की आपल्याच गावात मोदक तयार करून आपणच प्रत्येकीने 1-1, 2-2 बॉक्स घ्यायचे, अशी एक आम्ही, म्हणजे ग्रामसंघाच्या अध्यक्ष आहेत, त्यांनी संकल्पना मांडली. आम्ही सर्वांनी त्याला होकार दिला आणि तसं करण्याचं ठरवलं. बाहेरून सुद्धा आम्हाला 400 बॉक्स काजू मोदक करून देण्याची ऑर्डर मिळाली. आमच्या श्रेया परब मॅडम CTC आहेत, तर त्यांच्या माध्यमात, म्हणजे पूर्ण तुळस प्रभाग आहे तो त्यांच्या अध्यक्षतेखाली आहे. त्या तुळस प्रभागाच्या एक पदाधिकारी आहेत आणि माझ्या ग्रामपंचायतीत त्या कार्यरत आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या मार्फत आम्ही हे करण्याचं ठरवलं. 400 बॉक्स काजू मोदकांची ऑर्डर घेतली. 10 महिला एकत्र येऊन हा व्यवसाय केला. मला वेळ मिळेल तसं ग्रामपंचायतीचं काम आटपून जात होते. मी अगदी, म्हणजे काही त्यातून मला नफा मिळावा किंवा काही असं नाही, पण एक धारणा असते की बाबा सरपंच मॅडम सुद्धा आमच्या बरोबर येऊन काम करतायत, तर आपण सुद्धा करावं, असं एक महिलांचं होतं. मग अगदी जोमाने काम सुरू होतं. 4 जणी असल्या की गप्पा गोष्टी करत ते काम होतं. तर 400 बॉक्सांची ऑर्डर पण आम्ही कंप्लीट केली काजू मोदकांची, आणि त्याला पण आम्हाला A ग्रेड मिळाली. त्याच्यानंतर ग्रामसंघात, म्हणजे पूर्ण गावाच्या महिलांनी 1-1 बॉक्स घ्यायचा किंवा 2-2 बॉक्स घ्यायचे असं ठरलं. त्यासाठी सुद्धा त्या महिलांनी मोदक प्रशिक्षण घेतलेलं, त्यातून मोदक तयार केले. आम्ही ते प्रत्येकाने विकत घेतले. म्हणजे एक गावातच व्यवसाय सुरू झाला. आणि मी त्यांना, म्हणजे माझं त्यांना असं मार्गदर्शन झालं की आता ही सुरुवात केली आहे तर थांबायचं नाहीये इथे. आपण पुढे सुद्धा अजून वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन आपण करू शकतो. पण एक व्यक्ती असेल तर होत नाही. जर गठीत होऊन काम केलं तर ते काम सोपं जातं. तर पुढे आता दिवाळी येते, तर दिवाळीसाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू की काहीतरी प्रोडक्शन करायचं. कारण याच्या अगोदर सगळे म्हणत होते की
खूप प्रशिक्षण घेतली पण कोणीच त्याचा काही उपयोग केला नाही, ते पण बरोबर आहे. प्रत्येकाने स्वतःसाठी जरी उपयोग केला, एक माणूस जरी कामाला लागलं तरी सहज बोलता बोलता दुसरं म्हणणार की तू सुरू करते तर मी येते तुझ्याकडे. अशा प्रकारे मग संघटित केलं जातं, म्हणजे महिला एकत्र येतात आणि करतात. पण चांगलं आहे की बचत गटांच्या माध्यमातून एक महिलांना प्लॅटफॉर्म आहे हा, की एकत्र येणं, समाजासमोर येणं, आर्थिक परिस्थिती आपली सुधारणं, हा एक चांगला उपक्रम आहे आणि आता सुरुवात झालेली आहे. YouTubeला सुद्धा आमच्या गावाचा एक छानसा व्हिडिओ सुद्धा आम्ही करून पाठवलेला आहे, तर तो पण सगळ्यांना बघता येईल. तर अजून सुद्धा आता बऱ्याच याची आहेत, ग्रामपंचायतीमार्फत सुद्धा खाद्यपदार्थांचं महिलांना प्रशिक्षण दिलं गेलं. पण माझं सुद्धा म्हणणं प्रत्येक महिलेला असंच असतं की स्वतःपुरतं करून राहू नका, त्यातून व्यवसायाची निर्मिती करा. आपण जर व्यवसाय निर्माण केला तर कुठेतरी आज सुरू केलाय तर लगेच त्याच्यातून नफा होईल असं नाही. आज त्याच्यात ₹500 घातलेत आपण तर कधीतरी 200 मिळतील, कधीतरी 300 मिळतील, कधीतरी त्या 500चे 700 सुद्धा होतील, तर ₹200 आपल्याला तो नफा कालांतराने मिळेल, लगेच मिळेल असं नाही. असं माझं सुद्धा प्रत्येकीला सांगणं असतं. तर बऱ्यापैकी बचत गट आमच्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत आणि मी अजूनपर्यंत त्याच्यात कार्यरत नव्हते, पण आता कार्यरत झाले. कारण माझा घरचा व्यवसाय असल्यामुळे प्रत्येक वेळी मला मीटिंगला जाता येईल किंवा काही असं नव्हतं आणि एक असं होतं की कुठे एवढं आपण जाणार असं माझं सुद्धा व्हायचं. पण आता मला वाटतंय की मी बचत गटांच्या माध्यमातून त्या सुद्धा क्षेत्रात यावं असं, आणि मी येईन ते, आणि चांगल्या प्रकारे आमच्या ग्रामपंचायतीमार्फत आहेत प्रशिक्षण वगैरे. आपण अभ्यासपूर्ण माहिती तर खरोखरच आज भारावून गेलेलो आहे. अभिमन्यू लोंढे सर म्हणतात गावातील बचत गटांची उत्पादन आणि विक्री गावातच मोदक केले, असेच काम केले तर मॉडेल होईल आणि गावाला लागणाऱ्या खाद्य अन्न उत्पादन गावातच विक्री होऊन रोजगार निर्मिती होईल. घरात तेच महत्वाचे. आपल्या माणसाने त्या विषयावर येतोय. तत्पूर्वी एक सरपंच म्हणून सागर तळवडेकर एक प्रश्न आपणास विचारतात. ताई, आपण वजराड गावच्या सरपंच आहात आणि वजराड गावासाठी सावंतवाडी स्टेशन, रेल्वे स्टेशन हे लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी महत्वाचे आहे, परंतु या स्थानकात टर्मिनस म्हणून विकास गेली अनेक वर्ष रखडलेला आहे. तर या स्थानकावरून 3 गाड्या ह्या काढून घेण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी आपण सरपंच म्हणून काय पाऊल उचलू शकता का, असा आपणास एक प्रश्न आलेला आहे. तो त्यावर आपण काय आपली प्रतिक्रिया आहे, काय सांगू शकाल? सरांचा प्रश्न अगदी योग्य आहे, कारण सगळ्यांना म्हणजे कुडाळ किंवा सावंतवाडी हे म्हणजे रेल्वेचा प्रवास करण्यासाठी 2 स्टेशन जे आहेत ते जवळ आहेत. कारण झारापमध्ये पण आपलं स्टेशन आहे, पण तिथे फारशा गाड्यांचं थांबा नाही आहे. तर माझा कधी रेल्वेने प्रवास झाला नाही. मी लग्न झाल्यानंतरच पहिल्यांदा रेल्वेने प्रवास केला, ते सुद्धा दुसऱ्याच्या लग्नाला जाण्यासाठी. पण मला भीती वाटते म्हणजे रेल्वेने प्रवास करायला, कारण जी गर्दी वगैरे आहे ती बघितलेली आहे, त्याच्यामुळे त्याचा एक फोबिया आहे मला. पण सरांनी जो मला प्रश्न केलाय त्याच्यावर म्हणजे आत्ता मी त्याच्यावर काही सांगू शकत नाही, पण सरांना या गरजलो रे गरजलोच्या चळवळीच्या माध्यमातून मी नक्कीच सरांना अभिप्रेत असलेलं उत्तर मी त्यांना देईन. धन्यवाद. विजय रावराणे सुद्धा म्हणतात तुमच्या योजनांना सर्वपक्षीय पाठिंबा मिळेल अशी आशा आहे. छान, फारच छान आपली संकल्पना मांडतायत. खरोखरच हा विषय खूप महत्वाचा आहे. जसं घरातलं पोट तिडकं नेहमी सांगत असतो की आपल्या माणसाने खरेदी विक्री करावी, जेणेकरून आर्थिक नाडी आपल्या हातात राहील. हे आज आम्हाला समाधान वाटते घरातलं की वजराड या गावी खरोखरच एक पाऊल उचललं गेलं आहे की स्वतः तिथे उत्पादन करून जास्त आपल्याच माणसाने ते खरेदी विक्री केलं तर आर्थिक नारळी हा आपल्या हातात राहील. आणि हे खूप बरं वाटतंय मला. आज घरातलं खूप बरं वाटतं हे, कारण खूप गरजेचं आहे आणि प्रत्येक गावागावात जर झालं आणि त्यामुळे आर्थिक नाडी आपल्या हातात येईल
तर आपल्या माणसाने आपल्या माणसाकडून खरेदी विक्री करावी, जेणेकरून आर्थिक गाडी आपल्या हातात येईल. कारण आणि त्याचबरोबर आपल्या माणसाच्या आपण पाठीशी खंबीरपणे उभं राहिले पाहिजे. यावर आता वजरटगावी आपण सांगितलं, वजरटगावी आपलं चालू आहे, पण समस्त कोकणवासियांना आपण कशा प्रकारे आवाहन करावं? कोकणवासियांना आव्हान म्हणजे आपली जी जमीन आहे, आपण म्हणतो की गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे आणि न आरतीला हे चंद्र सूर्य तारे. आपण मनाशी एक विचार करूया की खरंच आपण आणतो का तिच्या आरतीसाठी चंद्र सूर्य तारे? मग आपण आपली ही जमीन आपल्याकडे जर शाबूत ठेवली तर आपण तिची आरती करू शकतो. तर आपल्याला प्रथम जन्म देणारी ही आपली आई असते आणि दुसरी आई म्हणजे आपली जमीन, माती असं आपण तिला संबोधतो. तर ही जमीन खरंच आपण विकली तर आपल्याला त्यातून काही फायदा आहे का? तर नाही. कारण ही जी जमीन आपल्याला लाभलेली आहे ती आपल्या पूर्वजांकडून लाभलेली आहे आणि ते एक मोठं देणं आपल्याला लाभलेलं आहे. पण सांगायचं झालं तर पूर्वजांकडून आपल्याला मिळालेलं जे देणं आहे ते देणं आपण आपल्या मुलांकडून उधारीवर घेतलेलं आहे आणि व्याजासहित ते आपल्याला परत करायचं आहे. तर आपण जर समजा ही जमीन आपली आई जर विकली तर याच्यासारखं दुसरं कोणतंही पाप नाही. कारण उद्या म्हणजे उद्याच असं नाही, कालांतराने जी आपली जमीन आहे त्या जमिनीतून आपण म्हणजे आपला भारत देश शेतीप्रधान देश आहे असं आपण मानतो आणि या शेतीप्रधान देशामध्ये जे कोकण आपलं आहे त्या कोकणात बऱ्यापैकी शेती व्यवसाय हा केला जातो आणि आता बघायला गेलं तर परप्रांतीयांकडे या जमिनी विकल्या जातात कारण शेती ही कमी होत चालली, शेती करण्याचं प्रमाण कमी होत चाललं. नोकरी व्यवसायांकडे लोक जास्त प्रमाणात वळले. पण मी कोकणवासियांना सांगेन की नोकरी व्यवसायाबरोबर आपली शेती जी आहे त्यात सुद्धा आपण व्यावसायिक शेती करू शकतो, त्याचं तांत्रिकीकरण करू शकतो. शेतीला उद्या सोन्याचे भाव येतील कालांतराने. कारण शेतीतून जे आपण जमिनीतून जे पीक पिकवतो तो एक निसर्गाशी खेळलेला जुगार आहे आणि त्यातून उत्पादन क्षमता कमी आहे हे आपल्याला जरी माहिती असलं तरी आपण तांत्रिकीकरण करून किंवा आपला व्यवसाय त्या ठिकाणी म्हणजे शेतीपूरक व्यवसाय करून, सेंद्रिय शेती वगैरे करून, फळबाग लागवड आहे, फळबागांची लागवड वगैरे करून ते फूड प्रोसेसिंग वगैरे आपण त्याच्यावर करू शकतो. शासनाच्या सुद्धा खूप योजना आहेत सध्या. आपण कोरोनाच्या काळात बघितलं की बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या आहेत त्या गमावून बसले लोक आणि त्यानंतर गावाकडे येऊन पुन्हा शेती करायला सुरुवात केली. काही जणांनी आपली हॉटेल्स घातली, काही जणांनी दुकानं उभारली. कारण उपजीविकेचं साधन इथे आल्यानंतर काहीच नाही, कारण तिथे कामावर जायचं, महिनाभराने पगार घ्यायचा, त्याच्यातला अर्धा पगार तो भाडं वगैरे भरण्यासाठीच खर्च व्हायचा. मग इथे आल्यानंतर काय करायचं असा काही जणांचा प्रश्न झाला. मग काजू लागवड, आंबा लागवड जे पडीक क्षेत्र होतं ते पुन्हा उत्पादनाकडे वळलं. तर आपण सुद्धा अशा प्रकारची म्हणजे परप्रांतीयांना जमीन न विकता आपण स्वतःचे व्यवसाय केले, या माध्यमातून व्यवसायाचं तांत्रिकीकरण केलं तर बऱ्यापैकी आपल्याला उत्पादन मिळू शकतं. थोडं कमी प्रमाणात होईल पण परप्रांतीयांकडे जमिनी न देता त्या स्वतः कसवाव्यात असं मी आपल्या कोकणवासियांना सांगेन. कारण आपली जमीन ही शाश्वत आहे. कारण आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत त्याच्यातून आपल्याला मिळणार आहे आणि आपल्या नंतर जे येणार आहेत ते आपण लावलेलं आहे ते खाणार आहेत, अशी परिस्थिती सध्याची आहे. तर हा एक निसर्गाशी खेळला जाणारा जुगार आहे. पण शासनाच्या बऱ्याच योजना आहेत. असं म्हटलं जातं की ट्राय अँड ट्राय बट डोंट क्राय. प्रयत्न करत राहा पण मागे फिरू नका असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे बांबू लागवड आहे, शासनाच्या त्याच्यासाठी शेततळं वगैरे अशा
बऱ्याच योजना आहेत त्याचा अवलंब करून एक जसा शेतीप्रधान देश आपला म्हटला जातो तसा शेतीप्रधान देश आपण पुन्हा तयार केला पाहिजे. जे कोकण आपले शेतीप्रधान आहे ते पुन्हा तसं तयार करायला पाहिजे असं मी कोकणवासियांना सांगेन. नक्कीच घरातल्या घरातली जी संकल्पना आहे की प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जाऊन ज्यावेळी ग्रामसभा असते त्यावेळी हा काही ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये आमच्या निदर्शनास आलेला आहे की हा ग्रामसभेमध्ये ठराव घेण्यात आलेला आहे की जमीन ही आपल्या स्थानिक लोकांना जर विकायची असेल तर स्थानिक लोकांना विका किंवा भाडे तत्वावर द्या किंवा शेतकरी जे गट निर्माण झालेले आहेत ते शेतकरी गट एकत्र येऊन जशी पूर्व त्यावेळी वाडवळीत एकत्र येऊन शेती वगैरे करायचे तशीच आज सामूहिक शेती करणं गरजेचं आहे. आणि शेतीमध्ये अभिमन्यू लोंढे सर म्हणतात की सेंद्रिय शेती, सेंद्रिय उत्पादन, सेंद्रियाला प्राधान्य दिलं तर लोकांच्या आरोग्यावर चांगलं म्हणजे पूर्वजांनी जे जुनं होतं ते सोनं होतं त्याने पूर्ण जरी ते जास्त शिकले नसले तरी पुढच्या भावी पिढीचा अभ्यास करून सगळं सांभाळून ठेवलेलं होतं. पण आता काही स्वार्थापायी ज्या ज्या काही गोष्टी चालल्या रासायनिक खतांचा भडीमार त्याशिवाय आज जे दलाल किंवा जमिनी विकतात हे बरेच काय प्रकार चालले त्यावर आमचं घरात संकल्पना आहे नक्कीच आपल्या सकारात्मक विचाराने जास्तीत जास्त ग्रामसभेमध्ये हा ठराव की गावात जमिनी बाहेरच्या लोकांना देऊ नका. एकदा तो शिरला कारण आपल्याकडे उदाहरणं आहेत दाखले आहेत की सावंतवाडी दोडामार्ग त्या ठिकाणी जमीन काही जणांना दिलेली असताना सुद्धा ती गेलेली आहे असे आमच्याकडे प्रकरण वगैरे आलेले आहेत. जास्तीत जास्त ग्रामसभेमध्ये ठराव घ्यायला काही हरकत नाही. कायद्यामध्ये जमीन कोणी कुठे घेऊ शकतो गोष्ट वेगळी आहे पण त्याला सुद्धा आहे की तू शेतकरी असायला पाहिजे ह्या अशा गोष्टी बाबी आहे. पण एक ठराव घेऊ शकतो की प्रत्येकाने मनावर घेतलं की आपल्या गावातील जमीन कुठे गेली नाही पाहिजे ते आपल्या माणसाकडे राहिले पाहिजे. आणि अशा काही गोष्टी उगाच लोक आता मला एक फोन मगाशी आला की उगाच काही कारण नसतं म्हणजे जमीन विकत आहेत काही कारण नाही. आता मला प्रश्न केला की एका ठिकाणी जमीन कातावर का शेती कसं करणार 3.5 एकर जमीन विकायच्या मार्गावर आहेत. त्यांना मी आता सांगितलं मी तज्ञवर देतो आणि तुम्ही तिथे काय कसं काय करता येईल त्यावर पण जमीन विकू नका अशा कोर्ट ठिकाणी मांडत असतो. आपण छान विश्लेषण केलं आणि खरोखरच आपल्यासारख्या या प्रत्येक गावामध्ये सरपंचांनी विचार करून जास्तीत जास्त सकारात्मक आप ठेवून आपल्या समाजाचा आपल्या कोकणाच्या लाल मातीचा विचार करणं खूप गरजेचं आहे. तर श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था आयोजित घरातलोरे नाटकाद्वारे जनजागृती करता करता प्रत्यक्षात 15 मुद्दे घेऊन अगदी निस्वार्थीपणे घरातलो ही चळवळ सुरू केलेली आहे. आणि ही चळवळ कोकण वासियांसाठी किंवा कोकणाच्या लाल मातीसाठी खूप महत्वाची आहे. तर या चळवळीविषयी आणि ही चळवळ प्रत्येक घराघरात पोहोचणं सुद्धा तितकेच गरजेचं आहे. तर या चळवळीविषयी तुम्हाला काय वाटतं आणि ही चळवळ गरजेची आहे का कोकण वासियांसाठी कोकणासाठी आपण काय याविषयी सांगाल? बरोबर. आपण ही चळवळ सुरू केली आहे ती चळवळ प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचलीच असेल काही ना काही स्वरूपात. आपले जे प्रत्यक्षात 15 मुद्दे आहेत की एकत्र येऊन गावचा विकास आहे, महिला सक्षमीकरण आहे, तरुण पिढीला व्यसनापासून मुक्त करायचं आहे, तरुण पिढीला रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे, अगदी गरीबातल्या गरीबापर्यंत प्रत्येक योजना शासनाची जी आहे ती पोचवायची आहे. असे जे बरेच आपले 15 मुद्दे आहेत ते आमच्या सुद्धा या क्षेत्रात आहेत आणि आपण ही चळवळ सुरू केली आहे ती खूपच चांगली आहे. प्रत्येकाला त्याचा उपयोग होण्यासारखा आहे. पण असं की प्रत्येकाने याच्यावर विचार केला पाहिजे की मी काय करतोय आणि मला काय करायचं आहे याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. एकत्र येऊन सगळ्यांनी एकजुटीने मिळून गावचा विकास करायचा आहे किंवा व्यसनापासून तरुण पिढीला लांब ठेवायचं आहे. असे जे काही तुमचे मुद्दे आहेत किंवा कोकणवासियांची जी जमीन आहे आपण आता त्याच्यावर आपलं बोलणं झालं तर ती जमीन परप्रांतीयांना न विकता स्वतः त्याच्यावर व्यवसाय उभारणी करायची आहे. जी आपली शेती आहे ती शेती करून किंवा त्याच्याबरोबर काही तांत्रिकीकरण करून व्यवसाय आपला उभा करायचा आहे.
तर खरोखरच आपण एक चांगल्या प्रकारची चळवळ गराजलो रे गराजलोच्या माध्यमातून एक उभारलेली आहे आणि ती प्रत्येकाच्या घरापर्यंत नक्कीच मॅडम स्क्रीन पोहोचेल. पॉज झालेली आणि आहे. मॅडम स्क्रीन पॉज झालेली हा आहे. स्क्रीन पॉज, तुमचा आवाज येतो पण स्क्रीन पॉज झालेली आहे. हॅलो, खरोखरच उत्तमरित्या आज खरोखर रणरागिणी खरोखरच आपल्या सकारात्मक ऊर्जेने आज नवरात्रीमध्ये आपलं व्यक्त होत आहे आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन आज हा बोला. हॅलो, हा, तर आपण जी चळवळ सुरू केलेली आहे तर ती खरोखरच एक म्हणजे आपल्या प्रत्येकाला भावेल अशी आहे. त्याच्यातून प्रत्येकाचं चांगलंच आहे प्रत्येकासाठी. तर ती चळवळ तुमच्या माध्यमातून म्हणा किंवा आमच्याही माध्यमातून आम्ही सुद्धा जे आता काम करतोय या पदावर राहून त्याच्यात सुद्धा हे मुद्दे जे आपले आहेत ते आहेत आम्हाला, म्हणजे आम्ही सुद्धा ते करायचे आहेत. आणि मी प्रत्येकाला सांगेन की प्रत्येकाने या चळवळीत भाग घ्या. कोकणवासियांनी आपली जमीन विकू नका. तरुण पिढीने व्यसनाधीन म्हणजे जे होतात, जे व्यसन तरुण पिढीला सध्या लागतायत त्यापासून त्यांनी थोडं अलिप्त व्हावं. आणि म्हणजे असं एक हे आहे की आपण जी चळवळ सुरू केलेली आहे त्याला आमचा सुद्धा नक्कीच पाठिंबा आहे. जेव्हा केव्हा तुम्हाला या चळवळीसाठी आमची मदत लागेल तुम्ही एक हाक द्या, तुमच्या साथीला आम्ही नक्कीच आहोत असं मी म्हणेन. धन्यवाद मॅडम. खरोखरच आज आपण एक तास चर्चा करत आहोत आणि या चर्चेमध्ये सकारात्मक म्हणजे ज्याला घ्यायचंय तो जप घेऊ शकतो, बदल करू शकतो. जनजागृती सगळ्यात खूप महत्वाची आहे. आणि आपण सुरुवातीपासून आतापर्यंत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर किंवा जे आपण मांडलंय ते खरोखरच सूक्ष्म अभ्यास करून मांडलंय आणि त्याचा उपयोग आपल्या कोकणवासियांना प्रत्येक घरात होणं गरजेचं आहे. आणि आपण खरोखरच आज इथे येऊन छान मार्गदर्शन केलं. तर ही चळवळ ना सहदेव धरण्याची आहे, ना घरात टीमची आहे, ना कोकणवासी ना सोमेश्वर कला मंचाची आहे. तर ही चळवळ कोकणवासी आणि कोकणवासियांसाठी सुरू केलेली ही चळवळ आहे. का तर लाल मातीचं रक्षण करण्यासाठी, भावी पिढी सक्षम बनवण्यासाठी आणि कोकण हे स्वर्ग अबाधित राखण्यासाठी ही चळवळ निस्वार्थपणे गरजेचं आहे. आणि यासाठी सर्वांनी पाठिंबा देणं गरजेचं आहे, सामील होणं गरजेचं आहे. तर आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आपण या व्यासपीठावर बोला. आपण या गराजलो रे गराजलोच्या माध्यमातून एक व्यासपीठ आमच्यासाठी उपलब्ध करून दिला त्यासाठी आपले सुद्धा आभार. आणि गराजलो रे गराजलोच्या चळवळीला सुद्धा चळवळी मार्फत जे सगळे आहेत त्यांचे सुद्धा आभार मी व्यक्त करते. खूप छान वाटलं आज या ठिकाणी मुलाखत देताना. माझा पहिलाच हा म्हणजे मुलाखतीचा एक म्हणजे काय म्हणतात तसं पहिलाच अनुभव आहे. आणि कसं द्यायचं, हा पहिलीच मुलाखत आहे, कसं द्यायचं काय द्यायचं हे सुद्धा माहित नसताना एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. तर छान वाटलंय आज या मुलाखतीत बोलून. नक्कीच मॅडम, घरातला उद्देश हेतू तोच आहे की आपल्याकडे अनेक हिरे लपलेले आहेत, त्याला पहिलं देण्याचं काम. म्हणजे जास्तीत जास्त सेलिब्रिटींना किंवा मोठमोठे जे प्रसिद्ध व्यक्तींना त्यांना अनेक ठिकाणी बोलवलं जातं. पण आपल्याकडे अशी लोक आहेत, अशी आपले प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे, त्यांना आम्ही प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न करतो. आज 324 मुलाखती जरा अशा प्रसिद्ध कोण तुम्हाला भेटणार नाही. तर खरोखरच आपल्याकडे आज तुम्ही आज जे खूप बोलला त्यातून मी शिकलो, आपण कोकणवासी शिकणार, अनेक बरेच जण शिकणार आहे. आणि असं आपण आपलं मार्गदर्शन जर पहिली मुलाखत असून सुद्धा
आम्हाला कुठेही जाणवलं नाही की आपण पहिली मुलाखत देत आहात. तर आपल्या नक्कीच गावी आल्यानंतर मी भेट देणार आपल्या ग्रामपंचायतीला आणि महिला बचत गटांना, कारण त्यांना एक सलाम आहे. कारण आपण आज जे निर्णय घेतला आपल्या गावातच आपण ते उत्पादन बनवून आपल्या गावातील लोकांनी विकत घ्यावं, हा खूप मला बरोबर. आवडला आजचा मुद्दा. तर नक्की येऊ आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि ज्या ज्या संकल्पना आपण जे संकल्पनेचं नियोजन केलेलं आहे, मनात आणलेलं आहे, त्या परिपूर्ण हो अशी स्वामीश्वर चरणी प्रार्थना करतो, स्वामी चरणी प्रार्थना करतो आणि आज इथेच थांबतो. तत्पूर्वी तिन्ही जिल्ह्यामध्ये ज्या ज्या काही समस्या असतील त्या आमच्याकडे पुराव्यानिशी पाठवा. जास्तीत जास्त त्यावर न्याय देण्याचा, वाचा फोडण्याचा प्रयत्न करू. आणि घरातलं एक युट्यूब चॅनल, घरातलं एक चळवळ, हे युट्यूब चॅनल आहे. युट्यूब चॅनल कुठे पैसा कमवण्याचा हेतू नसून निस्वार्थीपणे सुरू केलेलं आहे. कोकण गोव्याला आपल्या शिक्षिका आहेत, प्राध्यापिका, पत्रकार आहेत, स्नेहा सुतार म्हणाल्या आहेत की घरातलं जेवढ्या मुलाखती आहेत तो एक ग्रंथच आहे, त्यातून बरंच काय शिकण्यासारखं आहे. तर नक्कीच घरातलं चळवळला भेट द्या आणि इथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्याच्या रणरागिणी आहेत. जाता जाता मी एक सांगू इच्छिते की राजकारण हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा कसा प्रत्येकाने वापर करायचा हे आपल्यावर असतं. राजकारणातून समाजाचं आणि स्वतःचंही भलं करता येतं, पण स्वतःचं जो भलं करायला जातो तो संपतो आणि समाजाचं भलं करायला जातो तो कायम जगतो असं म्हटलं जातं. तर जी माझ्याकडे आता 4 वर्ष उरलेली आहेत, त्या 4 वर्षात जे जे काही सरपंचपदी मी असताना जे जे काही माझ्या गावासाठी, माझ्या गावातील प्रत्येक घटकासाठी, समाजातील घटकासाठी जे जे काही मला करता येईल, माझं जे जे काही मला योगदान त्यांच्यासाठी देता येईल ते मी 100% देण्याचा प्रयत्न करेन. आश्वासन असं आतापर्यंत मी कोणालाही दिलेलं नाही, कारण आश्वासन दिल्यानंतर ते आश्वासनच राहतात, जाग्यावर काही दिसत नाही असं होतं. पण मी एकच शेवटी म्हणेन की गावाचा विकास हेच माझे लक्ष, एवढंच मी म्हणेन आणि थांबते. आज आपण या ठिकाणी मला सहभागी करून घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करते आणि या ठिकाणी मी थांबते. धन्यवाद मॅडम, खरोखरच आपण खूप छान बोलला. आम्ही भारावून गेलो की असं कोणी बोलत नाही. तर आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तिथेच थांबू. जय हिंद, जय. तत्पूर्वी ज्या रणरागिणी येतात ते खरोखरच एक अभिनेत्री म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत आणि प्रमुख महिला संघटक, ह्युमन राईट्स असोसिएशनच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रमुख संघटक आहेत, त्या उद्या येणार आहेत, अवंती पंडित. त्यांची सुद्धा उद्या नक्की मुलाखत बघा आणि इथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण. धन्यवाद. जय महाराष्ट्र. नक्कीच उद्याची अवंती पंडित यांची मुलाखत मी बघेन. आतापर्यंत ज्या ज्या मुलाखती झाल्या त्या मी लाईव्ह जरी बघितल्या नसल्या तरी नंतर सुद्धा फेसबुकवर जाऊन बघितलेल्या आहेत. तर खूप त्या मला भावल्या. प्रत्येकीचं कार्य वेगवेगळं आहे आणि प्रत्येकीचं कार्यक्षेत्र सुद्धा वेगवेगळं आहे. तर अशा या 9 रणरागिणी तुम्ही ज्या निवडल्या त्याबद्दल तुमचं सुद्धा मनपूर्वक मी आभार मानते. त्यात माझा सुद्धा सहभाग आहे आणि आपल्या चळवळीसाठी जेव्हा केव्हा तुम्हाला आमच्या मदतीची गरज असेल तेव्हा तुम्ही नक्कीच हाक मारा. तुमच्या साथीला आम्ही कायम आहोत. धन्यवाद. धन्यवाद.